आलो आलो. हे वाचा. शौचानंतर हात स्वच्छ धुवा. अरे वा, चांगलंय की. हो बाबा, घरातल्या सगळ्यांना सांगा की शौचानंतर हात साबणाने धुवायचे, त्यामुळे रोगराई होत नाही. बरं हा गुरुजी. गुरुजी? अहो आता तुम्ही आमचे गुरुजीच की. ज्ञानानच तर माणसं मोठी होतात. काय हो? थांबा बाबा. काय ग, काय झालं? या पुढं पाणी वग्रानं घ्यायचं. अगं आता जुनी सवय, परदेशी कशी मोडेल. हा, म्हणून तर हे चित्र मी इथे लावलंय. हे बघितलं की तुमच्या नक्की लक्षात राहील. कसलं चित्र ग? अगो बाई, हे बघ तू चांगलं केलंस. हे चित्र बघितलं की यांच्या चांगलं लक्षात राहील. काय हो, राहील ना लक्षात? हो ग बाई, कळलं मला. पाणी वगराळ्याने घ्यायचं, भांड पिंपामध्ये बुडवायचं नाही. अरे राजू, काय चाललंय? हात धुण्याचे चित्र? हो आई, आता रोज स्वयंपाक करण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवायचे, त्यामुळे अन्न दूषित होत नाही. आता हे चित्र तू स्वयंपाक करण्यापूर्वी पाहिलंस की नाही, की तुला नक्की हात धुण्याची आठवण राहील. हो राजा, नक्की आठवण राहील. कशाची? स्वयंपाक करण्यापूर्वी हात स्वच्छ धुण्याची. अगं सखू, कसला विचार करतेस? काय सांगशील की नाही? अगं आई, तुला माहितीये ना, मी तुझ्याकडे कधीच हट्ट केला नाही. मग आज जे मी सांगेल ते तू ऐकशील? हो, ऐकेल ना. हे बघ, आपण एक संडास बांधायचा. उघड्यावर शौचाला कोणी जायचं नाही. अगं पण तुझ्या बाबांच्या आजारपणाला किती खर्च झाला? संडास बांधणं काही साधी गोष्ट आहे का? अगं, अगदी साधा आणि सोपा संडास बांधायचा, कमी पैशात. आपण संडासाचा वापर करत नाही, उघड्यावर शौचाला जातो आणि त्यामुळे रोगराई पसरते. कदाचित बाबा देखील त्यामुळेच आजारी पडले असतील. आता तरी ऐकशील ना माझं? हो, ऐकेल ना. बांधूया हा संडास आपण. रस्त्याकाठी पाण्याकाठी शौचाला तुम्ही बसू नका. हो का? बरं बरं. संडासाचा वापर करून साबणाने हात स्वच्छ धुवा. साबणाने हात स्वच्छ धुवा. स्वच्छ दात स्वच्छ हात, नखे केस वेळेवर कापा. नखे केस वेळेवर कापा. बरं का आई, रोज पिण्याच्या पाण्यात मेडिक्लोरचे 2 थेंब टाकायचे. हे औषध आहे की काय? हे मेडिक्लोर पाण्यात टाकलं ना, पाण्यातले जंतू मरतात आणि पाणी शुद्ध होतं. बरं बाबा, मी पिण्याच्या पाण्यात रोज मेडिक्लोर टाकणार. आणखीन काही? अहो आणखी काय, शुद्ध आणि स्वच्छ पाणी प्यायल्याने रोगराई होणारच नाही. खाद्यपदार्थ झाकून ठेवा. उघडी मिठाई खाऊ नका. माशा बसती, रोग पसरती. शेची तुम्ही काळजी घ्या. शेची तुम्ही काळजी घ्या. स्वच्छ अन्न शुद्ध पाणी दूर करते रोगराई. म्हणून जन हो उठा जागवा, स्वच्छतेची ही लढाई. म्हणून जन हो उठा जागवा, स्वच्छतेची ही लढाई. स्वच्छ ठेवा घर आपले, स्वच्छ ठेवा गाव. 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 राजू आणि स्मिताला स्वच्छता दूत हा पुरस्कार मिळाला. त्यांचं गाव स्वच्छ झालं. रस्ते आणि गावातला परिसर स्वच्छ झाला. गावकरी शुद्ध स्वच्छ पाणी पिऊ लागले. शौचालयाचा वापर करू लागले. मित्रांनो, जिथे स्वच्छता तिथे सुख समृद्धी नांदते. माशी ग माशी, तू काय खाशील? माझी करू नको चेष्टा. गावात नाही खाण आणि विष्ठा. कुठं नाही साचलेलं पाणी, माझी सुद्धा आणि बाणी.
असंख्य मेल्या माशा गुंडाळते मी आपला काशा. अग डास नाही उरला नावाला, मी तरी थांबू कशाला. बाय 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 बाय. किती नाव होती? हीच दोघं. आपल्या शाळेचं नाव मातीत मिसळत होती. शौचालय असूनही उघड्यावर जात होती. माहित नाही याला आरोग्य बिघडतं. इसकी सजा मिलेगी, बराबर मिलेगी. शौचालयाचा वापर केला नाही तर आरोग्य बिघडेल. काय रे, अभ्यासात पहिला, प्रत्यक्षात काय? मानवी विष्ठा सर्वात जास्त धोकादायक. 1 ग्रॅम मध्ये 1 कोटी विषाणू, 1 लाख जीवाणू, 1000 परजीवी जंतू आणि 100 परजीवी जंतूंची अंडी असतात. चला सगळ्यांनी मिळून प्रतिज्ञा करूया, आम्ही शौचालयाचा वापर करणार. शाबास. संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान.